विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय हरि 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः उद्धरोणी आते केचरी विजयी झाला कपिकेशरी येरी राहोनी गगनांतरी मधुर स्वरी अनुवादे ऐका चौथ्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे 11:08 झालेत 2 तासाचा टाइम आहे 80 ओळ्या एका तासात झाल्या पाहिजे बघा आता दोघात आहे अध्या आधी बसलेल्या लांबीलं तर पुढचा आकडील तुम्हाला 1 वाजता चौथा संपून द्यायचं काम या मग ते आमच्यामध्ये काही हो म्हटलं का काय हो गोड असा विषय आहे मला वाटतं मी गेल्या वर्षी 5वा सांगितलं होतो आमदार 4था सांगायला लागलो म्हणजे 1 वर्ष नापास झालो असं महाग आलो एवढ्या सगळ्या गावाल्याचं म्हणणं आहे ऐकावं लागतं तेच 3ऱ्या अध्यायामध्ये मारुतरायाने बाईचा उद्धार केला उद्धार झालेली बाई उद्धार पावलेली बाई आकाशामध्ये उभा टाकली मधुर वचनानं गोड वचनानं बोलायला लागलेली आमच्या रामायणामध्ये भयंकर शिकण्यासारखं आहे पुणे ग्रंथामध्ये व्यवहार कमी सांगितला परमार्थ सांगितला पण आमच्या रामायणामध्ये दोन्ही बी आहेत संसारामध्ये राहून कसं वागावं याची शिकवण दिलेली आहे आणि 10 वया 15 वया बाईपासून कसं सावध राहावं हे गड्याला शिकवण दिलेली आहे तुम्ही पुढे बसलेली गडी आहात गोड बाई केव्हा बोलते हे जरा ध्यान ठेवून ऐका स्वार्थ बाईचा साधल्याशिवाय मागितल्याशिवाय गोड बोलत नाही तर बाईचा तर उद्धार झालेला होता आणि गोड बोलण्याचं कारण काय आहे म्हणलं तर पुढील आमचा उपकाराची परतफेड करण्यासाठी बोलू लागलेली आहे आता काय काय गोड बोलते म्हणजे आणि जी बाई बोलते ते एका महाराजाला बोलते ते बी महाराज झालेला नाही असलेला आहे आणि त्या महाराजाने ह्याला कटाळूनच लग्न करून घेतलेलं नाही आणि गाठ पडली आहे दोन्ही एक बाई एक महाराज आहे ऐका काय काय होते पुढे ते सांगू आपण तुझिया उपकार हनुमंता काय म्या उतराई व्हावे आता काही विनवीन तत्वता सावधानता परिसावे उत्तराई ठेवीता हा बाई जीव थोडा हनुमान तुम्ही एवढं माझ्यावर उपकार केला मागे कोणी नाही पुढे कोणी करणार नाही चालू काळामध्ये तुम्ही उपकार माझ्यावर केलेला या उपकाराची परतफेड करण्यासाठी माझ्याकडे काही वस्तू शिल्लक नाही आणि असलेली वस्तू मी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही पण मी सांगत असताना सावध ऐका इशारा दिला बरं काय लक्षात ठेवा
बाई बोलत असताना गड्यानं सावध ऐकलं तर ठीक आहे, नाही तर खाल्लाकडला वरलाकड दरवाजा कधी कधी काही सांगता येत नाही. आता याच्याबद्दल बोलायला म्हणजे कुणाला राग याची गरज नाही. फार कौतुक आहे, पुढे ऐका म्हणजे सांगतो. तू अदट दाटू गाविरा होशी, कळी काळात दृष्टी नानीसी, त्याही वरी राम स्मरणेशी अहर्निशी डुल्लाताय. हनुमान आदर दाटून घे, वीरवान शौर्यवान ताकदवान रणरंग धीरे कांगवीर आहात, त्याही वरी राम स्मरणेशी कधी कधी नाही. अहर्निशी सततम कीर्तयंतो मां सदा नाम घोष करो हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान. दोन्ही टप्पे तुमच्याकडे आहेत. एक तरी शक्ती आहे, एक तरी भक्ती आहे. शक्तीच्या बळावर कार्य करू शकता. आता माणसं दिसायला दांडगी दिसतात, कुस्ती खेळा येणार. आता मी जरा बरा दिसला, 30 मीटर आहे, याला कुस्ती खेळा येईल असं तुम्ही समजू नका. कुणीही यावून टिकली मारून जावं, आपल्याला कुस्ती इमानदार नाही येणार. पण मारुतीकडे दोन्ही टप्पे होते, भक्ती आणि शक्ती होती. म्हणून तुम्ही आधार दाटून घे, विरवान आहात. इथपर्यंत आलात कशासाठी आलो? राम नाम स्मरणा पुढे विघ्न काहीसे बापुढे, आश्चर्य देखील वारे गोडे, ते तुझं पुढे सांगन. मुखात राम नाम ज्याचे आहे त्याला विघ्न काही करू शकत नाही. पण या परिसरामध्ये नवल घडून आलेलं आहे, आणि ते नवल तुला मी सांगते, लक्ष देऊन आहे कशी तू बाई. भावार्थी श्रीराम भक्त नैनसी कपटाची मात, निष्कपट तू कपिनाथ, राम देखत सर्वत्र. तुम्ही भक्त आहात. कोणते? भावार्थी. भक्त राहतात भावार्थी. एक नवलाची गोष्ट सांगतो, लक्ष देऊन आहे का. ही बाई जे भक्ताचं लक्षण सांगायला लागलेली आहे, ती बाईने किती वर्ष भजन केलेलं होतं. कधी बाई देवळात गेलेली नाही, भजनाचा गंध सुद्धा नाही, आणि ती भक्ताचं लक्षण सांगायला लागली, भावार्थी देवी. आता सगळे भक्त राहतात, काही अर्थार्थी राहतात वगैरे वगैरे. 4-5 नमुने आहेत. भक्ती 9 प्रकारची, भक्त 4-5 प्रकारचे राहतात. भावार्थी भक्त आहात, आणि जिथं भावार्थ आहे तिथं देव आहे. बघा लक्षात ठेवा. भाऊबळ्याकडे ये रविनाकडे, करतळी आवळे तैसा हरी, भावे विन देवनाकडे निसंदेह गुरु विनानुभव कैसाकडे. तुम्ही भावार्थाचे भक्त तर लांबून इथे येऊन माझा उद्धार केला. अशी बाई आकाशात 4थ्या अध्यायात बोलायला. विनविताशे मी तुझ प्रति सावधाई, के कपिपती केवळ कपटाची कपट मूर्ती, तो हा राक्षस चित्ती मानावा. तुला मी आज्ञा करू लागला नाही, दाब दरोडा देऊ लागला नाही. विनंती करते, पोट तिडकीने सांगते, पाया पडते मी तुझ्या. मी सांगेल त्याच्याकडे लक्ष द्या. तो हा राक्षस चित्ती मानावा. हे समोर बसलेला आहे की नाही, ते राक्षस आहे. याच्यापासून सावध राहा. बाई बोलायला लागलेली आहे. एक तुम्ही नजरेमध्ये चित्र आणा. बाई अशी आकाशात आहे, महाराज असा बसलाय, आणि त्याच्या पुढे मारुती आहे. वरून साक्ष द्यायला लागली, हे महाराज नव्हतं. त्याला बी काळीज लागते बरं का साक्ष द्यायला. आपण साक्ष दिलं तर भेटतो महाराज काय होईल की काय नाही. पण बाईचं काळीज मोठं राहतं, ती साक्ष कशी देते जरा ध्यान देऊन आहे. तू श्रीरामाचा निज भक्त, स्वामी कार्याला घेऊ तुका, अति संकटी दुरपंत ग्रमुनी येता नशी. तुम्ही रामाचे निज भक्त आहात. पहिलं भावार्थी म्हणली ना, आता निज शब्द वापरला. निज भक्त कोणाला म्हणावं थोडक्यात सांगतो. टायमाचं बंधन आहे बरं का, आपल्याला पुढे जाता येणार नाही. एक कुपाटी लावलेली आहे, सांगणाऱ्यालाही मोठं बर्डन राहतो. नवल काय आहे? निज भक्त.
देवळात जाऊन जे पाया पडतात त्याला भक्त म्हणतात. आणि देऊळ सोडून देव भक्ताच्या घरला न सांगता काम करतो त्याला नीट भक्त म्हणतात. कुणाच्याही घरला जाऊन देव काम करते काय? चुकून सुद्धा काम करणं शक्य नाही महाराज. ज्ञानबाची मेघ आहे तिथं. संपूर्ण देवाला अर्पण करतो. वाहू हा संसार देवा पायी. तशा प्रकारच्या भक्त असेल त्याला मात्र भगवान काम करतो. म्हणून तुम्ही रामाचे निजभक्त आहात. लांबून इथं 12,04,040 कोशी किरीत वैरी तुम्ही गेलीत करा. तशा प्रकारचे भर लांब आला. आमची माणसं लांब जातात. काही दुबईला गेल्यात, काही मुंबईला गेल्यात, कुठेही गेल्यात. कशाला? भजन करायला गेल्यात, मनी ऑर्डर पाठवायला गेल्यात. तिथून लक्ष आहे इकडे. पण तुम्ही कुणासाठी आलो काय करतोय ऐका नका सांग. ज्याशी मनसी परम साधू तो कपटी महामैनू जाण राक्षस दुर्भूत तुझं छळवादू करू आला. साईड देऊन कसं बोलते लक्ष देऊ नका. ज्याशी म्हणती मी म्हणत नाही त्याला महाराज. सगळं लोक येऊन याच्या पाया पडाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पण मी एवढा जवळ आहे याच्या आणखी पाया पडले नाही का? याची सात बारा मला माहिती आहे. या येण्याच्या अगोदर मी इथं होते. मला सगळं माहित आहे याचं. हे झालेला महाराज आहे म्हणून कपटी आहे, दुष्ट आहे, भोंदू आहे. आणखी काय? रावणाचा प्रतिज्ञा करून येत ठाकोणी आला दोन पर्वत छळनार्थ तुझ लागी. रावणाचा सोयरा आहे. पण सोयऱ्यात बी काही नमुने राहतात. आपत अत्यंत आप्तवर काही जवळ राहतात. काही सोयरा आला की पाय धुवायला पाणी देऊन चहा देऊन गाडीचा टाइम सांगून घराच्या बाहेर काढणारी बी सोयरे राहतात. अत्यंत आप्त कुणाला म्हणतात? गाडी आल्यावर आपली दस्ती टाकून सीटवर सोयरा बसल्यावर त्याला जेवण खावण अगोदर केल्यावर मग पाठवायचे राहतात. हे सोयऱ्याचे नमुने. तसा सोयरे हा अत्यंत आप्त आहे आणि प्रतिज्ञा करून इथं आलाय. ते बी तुमचं छळण करण्यासाठी आलाय. हे गिराईक कुणाचं नवं. मारुतराव म्हणले एवढं काय सांगायली ह्याचं नाव काय आहे सांगतील का? काय नाव आहे? हा काळने मी राक्षस ब्राह्मण रूपे तापस धरून आला तापस वेश आती दुर्गस महापापी. याचं नाव मला माहित आहे. त्याला म्हणतात अमेरिकन डोस्कर. त्या लक्षात घेऊन का? त्या बाईची आणि ह्या महाराजाची किंवा झालेल्या महाराजाची गाठ पडली होती का कुठे? हे बाई तळ्या हे वर येऊन बसलो. गाठ नाही पडली पण योग्य नाव सांगितली की नाही त्या बाईने? कारण मी नाव बरोबर आहे की नाही? काय डोसका असतं ते असतं मला गंमत असते. मारुत्र्या म्हणले गाठ ना भेट काही नाही. बाईने तर नाव काढणे मी म्हणली आणि राव काय प्रतिज्ञा करून आले. काय म्हणून? याला मारल्याशिवाय चौथा अध्याय संपू देना. काय होईल ते होईल. धनयाचा विश्वास धरी शरण करीला चरार्देशी शळचज्ञयाची मिराशी बहु मायेशी जाण तुझं उदय सुभान तो गोवा कपिनंदनु का मारावा शिंतरनु आई सापन करून आला. हनुमा प्रतिज्ञा काय केली? रावणा काही काळजी करायचं कारण नाही. जाणार त्याला मारणार नाही. मेला तर छळण करून मारीन. वापस येणार नाही. तुम्ही मात्र एक कुणाचं बी एकाचं तोंड बघचाल. मी जर त्याला मारलो माझं बघचाल. त्यानं जर मला मारलं तर त्याचं बघचाल. पण मी प्रतिज्ञा करून आलेला आहे अशी बाई आकाशातून बोलायला लागली. सत्यमानी माझे वचन वदी महापापी दुर्जन न मारिता करी न विघ्न सत्य जाण कपिनाथ. मी कलियुगाची बाई नाही. लबाड होऊन पाऊल टाकणं माझ्या खानदानाला माहिती नाही. मी त्रेतायुगातली बाई आहे. सत्यमान माझे वचन वदी महापापी दुर्जन. नाही जर मारलो तर तुम्हाला विघ्न करील म्हणली का? मारील शब्द वापरला नाही. तुम्हाला विघ्न करील, कामामध्ये अडचण आणील म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा बाई बोलायला लागली आहे. आईसे बोलोनी सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी चाकाटला तो अंतरी
कपिकेशरी अति विस्मित. 5-6 वयापासून बाई बोलायला लागली. उगा मारुत्र्या नाही एक तर बोलावं की नाही, मारतो तर म्हणावं नाही तर नाही म्हणावं. पण एक गप्प बसलं तिथं. बाई म्हणली याला सांगून काही फायदा नाही, मुगजड आहे. नाराज झाली आणि कथा सांगत असताना समोरच्या माणसानं नकर उल्हासानं ऐकलं तर सांगणाऱ्याला उल्हास येतं. आता काही का असं नाही, एवढेच का होईना पुढे हा चांगली दिसायला मला. मी खाली बसलो होतो तर बघणाऱ्या वाचणाऱ्याचं सांगणाऱ्याचं तोंडच दिसणार गेलं. आमचं दिसणार तर दिसणार, तुमचं आम्हाला दिसावे. नवल काय आहे म्हणलं तर परफुडीत बसलं पाहिजे. तसं मारुत्र्या बोलला गेले. बाई नाराज झाली, घरला निघून गेली. काय झाले? गेली असता स्वर्गांगना आश्चर्य वर्तले कपिनंदना. विचार दरिला निज मना दुष्ट हनना लागली. मारुत्र्याने विचार केला, बाईच बाई उलटण करायचं कळत नाही. प्रत्यक्ष महाराज माझ्या नजरेला दिसालाय आणि हे महाराज नाही कपटी आहे म्हणायला लागली. खरं का खोटं विचार करावा लागेल की नाही बोलत क्षणोक्षणी हाची वगैरे वगैरे. आता विचार केला पण त्याच्या अगोदर एक मंत्र म्हणला. कसा मंत्र आहे? सभाय स्मरो रघुनाथा राक्षस दुष्ट अवलोकिता. समूळ उडाली कपटता श्रीराम दूताचे निभेने. विचार केला. सभा या अभ्यंतर भगवंताच्या नामाचा गजर केला. सभा या अभ्यंतर म्हणजे काय? आत हारी बाहेर हारी तशा प्रकारचा उच्चार केला. आमचा उच्चार मुखामध्ये आहे. बीबीच्या देठापासून आहे काय? मुमी राम बगल में छुरी राम नाम जपना पराया मला अपना. ही आमची वृत्ती आहे, पण ते नाही. सभा या अभ्यंतर भगवंताच्या नामाचा गजर केला आणि मग बघायला सुरुवात केली. माफ करा, 3 वया थोड्या अवघड आहेत, अध्यात्माचे आहे. जमल तसं सांगतो, ऐका पुढे. देखणा होण्या दीपाने पाताटाई द्रशा द्रशध्वजी नाही द्रष्टा तू हरपे द्रष्टा हरपल्या पायी दर्शन नुरेची काही भावनेशी ठाव नाही वेगळी काही दिशेना द्रष्टा होय परिचिन्न तरी भाषे द्रशाचे भान झाली या त्रिपुटीची बोळवण कपट चिन्ह ते तकायचे. सगळ्याला डोळे आहेत आणि डोळ्याला पाहतो आपण. आणखी आमच्या डोळ्याला खरी वस्तू दिसली नाही. खरी वस्तू दिसत नाही, जे दिसत नाही तेच खरी आहे. सांगतोय का? वार आहे की नाही? वार वार आहे की नाही? वास असं करा हो तुझच्या पाया पडतो. दिसलं नाही वार आहे मात्र पक्का आहे. आणि सांगू जरा कळतं. बाप आहे की नाही आपल्याला? बाप खरं सांगा बरं, बाप दिसला की सांगितला? सांगितला. मन जाणे पापा माय जाणे लेकराच्या बापा. माय म्हणते हे तुझे पप्पा, तेव्हा ते बापा. तसं शास्त्र आहे. देखना होण्याआधी मध्ये जे घा आहे ते बाहेरलं सगळं खोट आहे बाबा. जे जे दिसे ते नासे, नासे ते पुनरपी भासे. हे घटिका यंत्र जैसे खरी ब्रह्मेगा. संपूर्ण नाशिवंत आहे आणि अविनाशी कुठं असेल तर तुझ्या हृदयामध्ये आहे. प्रमाण आहे आपल्याला. मंदिर में तो भूत बैठे, मस्जिद में तो साफ सफाई है. देव कुठं आहे? अल्लाह का नूर आहे. इथं जे भगवान आहे तोच देवाचं घर आहे महाराज. देह देवाची मंदिर, मध्ये आत्मा परमेश्वर, अशा प्रकारचा भगवान मध्ये आहे. मग त्या मध्ये जाऊन विचार केला. देखना होण्याआधी पाहता पाहणे नाही, या डोळ्याचं काम नाही. साधू संतांनी देव पाहिला पण या डोळ्यानं पाहिला नाही. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. या डोळ्याला दूर सारला आणि मग बघायला सुरुवात केलेली आहे. तशा प्रकारचा भगवान आहे. आता हे झालं पहिल्या ओळीचा अर्थ. दुसरा, द्रष्टा हरपला, दर्शन उरत नाही. डोळा न बघितला पुढे दृश्य दिसत नाही. आंधळ्याला काय दिसतं? जग आंधळ. तिसरी ओळी घ्या.
द्रष्टा होय परिच्छिन्न. पाहणाऱ्यामध्ये दोनपणा आला की खोटी वस्तू खरी वाटते, आणि पाहणाऱ्यामध्ये एकपणा आला त्याला मध्ये मध्ये पाहता येतं, बाकीच्याला नाही. परिच्छिन्न अवस्था म्हणजे वेगळं भासणं. सांगू तुम्हाला, देव एक आहे का अनेक आहे? कोणीच बोलणार हा? असं तर करा, नाही तर असं करता. गंमत असते आहे का नाही? देव एक आहे, पण आम्ही मानले 2 3 4 मोठे छोटे बकळ आहेत. ब्रह्मा विष्णू महेश सूर्यनारायण असे गणपती मानले. वेगवेगळे देव असतील, एकाच देवाचं भजन करा, देव तुम्हाला तारून मिळतो. वार बदलला की देव बदलला, कुणी देवाने येऊन खंदा द्यावं तुम्हाला? आम्हाला शक्य नाही. परिच्छिन्न अवस्था म्हणजे एक वस्तू आम्हाला 2 वाटणे, आणि 2 वाटलं तिथं दुःख आहे. अशा प्रकारच्या 2 3 वयाचा धावता अर्थ झाला. पुढे काय होते? एका श्रीराम नामासाठी उडती कपटाची कोटी, तो श्रीराम कपी संनिष्ठी, कपट गोष्टी देतायची. मारुद्राकडे कपट राहतं. अरे एकदा देवाचं नाव जर इमाने इतबारे जर घेतलं तर कोट्यावधी पापाचा नाश होतो. तसला राम माधव मारुद्राच्या हृदयात आहे. कपट राहतं. इथे शंका आहे. मारुद्राच्या हृदयामध्ये राम आहे, तुमच्या आमच्या हृदयात कोण आहे? सर्वांघटी राम आहे की नाही? प्रत्येकाकडे राम आहे. पण असलेला राम मूर्तिमंत नाही. असला मूर्तिमंत तर ते जाणू शकत नाही. आपल्याला ज्ञान तेवढं नाही, भान तेवढं नाही, म्हणून आम्हाला अडचणी येतात. राम 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 म्हणल्यावर लई अडचणी यायला लागल्या. का? इमानदारीचं नावच नाही. तो कपी संन्यष्टी म्हणजे जवळ मारुद्रायचे आहे, तिथं कपट वगैरे राहिलं नाही. हा थोडक्यात आता मागायला झाला. आता पुढे कसं होतं? निर्धारोणी पाय तो कपिंद्र, दिसे राक्षसा भ्यासुर. निर्धारोणी पाय तो कपिंद्र, दिसे राक्षस भ्यासुर. महापापी दुराचार यासी सत्वर मारीन. मारुद्राने निश्चय केला. गिराईक मजा आहे म्हणाले, त्याला मारल्याशिवाय नाही. निश्चय केल्यावरच फळ मिळते. बरं का लक्षात ठेवा. तुका म्हणे निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळ. निश्चय केला मी तुला मारणार म्हणजे मार. तेणे साधोणी पुरुषार्थ, करुआला माझा घात. मी अति बळीराम दूत, याचा निपात करीन. अरे मी मज नीट करून घेतलो नाही, ते संसारिकाचं कसं नीट करून घेईल? तुला मी मारल्याशिवाय चौथा अध्याय सांगते. आईचे बोलवणी कपिंद्र, आला राक्षसा समोर. बोल बोलवणी निष्ठुर, स्वयंवानर सरसावला. भांडण आहे. भांडण बी रंगात आल्याशिवाय माणसं काम धंदा सोडून ऐकत नाही, बघत नाही. का? आता बाहेर भांडायला लागलं. एकूण एकाला म्हणत मला जर राग आला तर तुमच्या डोसक्यात दोंडा घालून फोडीन. कोणाच्या डोसक्यात? तुमच्या. ते घरचे माणसं म्हणते दी आणि काय या हो जाऊन बोलल्या. तेवढं रंगात आलं नाही. आता पुढची ओळी रंगाची आहे, तर ऐका पुढे मी सांगतो. अरे पापी आणि साचरा, झरी पळसी दुराचारा. तुझिया करीन मी संवारा, कपटाचारा सांडी परते. लक्ष द्या. तिसऱ्या अध्यायामध्ये ज्याच्या पाया पडले त्याला चौथ्या अध्यायात आऱ्या तुऱ्यावर आले. ह्या 2 महाराजांमध्ये भांडण कोणा लावलं? गड्यानं का बाईनं?
उगा खरं सांगायचं लवड बोलायचं बाईने लावलं त्रेतायुगामध्ये भांडण लावलं तर कलियुगामध्ये बाया विसरल्या नाहीत आणि चालूच आहे अरे पापिया म्हणलं त्यानं म्हणला बाईने भांडण लावली हुडकून काढतो बाई गवसणार नाही मारत गंमत अशी आता बघू कोण मरतय काय होतंय ऐकूत आपण थोडक्यात ऋषी रूप धरोनी तापस करू आला शिक्षणास आता होई सावकास करी उदास निज बळे वेशधारी महाराजाचा आहे म्हणून तरलायस नाही तर तुला तर पहिल्या झटक्यात मारत होतो आणि तुम्हा सारख्याला मारण्यासाठीच माझा अवतार आहे आता मी आतापर्यंत लोकांचे बक्कल घरी घेतलो आता तू बी एकटा आहेस मी बी एकटा हा आता अशा करून लोक घरला जायचं माझे हाते त्वरित आजीने वाचीची व्यजित आयसे दान निश्चित करी पुरुषार्थाने बळे आयसे बोलता मारुती सरसावाला राक्षस मूर्ती राणी जिंकाव्या कवी प्रति साठोपचित्ती मांडीला खरं सांगा तुम्ही ऐकायला बसला काळने मरायला आलता का मारायला आलता कुठे गेले कारभारी हा मरायला आलता बरोबर त्याला म्हणला मी नका म्हणावं तर रावण मारते जावं तर ते मारते कुठं मरावं हे ज्याला कळते त्याला माणूस म्हणतात आकाराने जरी राक्षस असला तर विचारानं मात्र मानवासारखा होता म्हणून निश्चित आता दोघांचं भांडण आहे एक मरणार कसं मरणार आहे का आई कोणी कपीचे उत्तर काळणे मी निशाचर धरित विक्राळ शरीर आतिव्यासुर भासत महाराजांचं वचन ऐकलं आणि मरायच्याला जातीत मरावं पण का लक्षात ठेव पोट भरायचं असेल तर जात बदलून भरा पण मरायच्याला जातीत मरा माती जातीतले लोक करतात आता यांना केवढं उंच झालंय ऐका जरा 10 योजने वाढला उंच आडवा योजने 5 माताची वारिले जैसे वर्ष सुरू आठ दाडा समसमिता मांसाचे चाकडी आचकडी असू दे नेत्र कैसा भासत भयासुर भवंतळी उबळे गोळ जैसे दगदगी तिंगळ जैसे दिसती नेत्र गोळ आती विक्राळ्या प्रती 40 कोस उंच झाला 20 कोस आडवा झाला लकोटाच्या मोळ्यासारख्या अंगावरले केस झाले महाराज दांडगाच्या दांडगा पुढे उभा टाकला मारुतीराय म्हणले बरोबर आहे कडे आता हे राक्षस आहे खरं सांगा बरं एवढा मोठा अधिकारी मारुती कुणा शानपण शिकल्यावर हे पुढे कळाले बाईने बरं लक्षात बाईने म्हणली होती की नाही सावध राहाय म्हणायचं खरं आहे कडे म्हणलं बायचं कधी कधी बाया बी खरं बोलतात हो उगं त्याच्यावर अन्याय करता आपण महाराज निश्चित मात्र ते आहे आता मारणार कसे जैसा मेघ गडगडिला तैसा निशाचर गर्जिनला ओलीत घेऊन धाविनला हनुमान दृष्टी लक्ष कोलित नावाचं एक शस्त्र आहे बरं का लक्षात ठेवा ते हातामध्ये घेतलं आणि मारुतीरावर चाल करून आला प्रतापदे कोनिक्षाचारी वेगी वाढला कपी केसरी 10 योजने गगनांतरी उसळवली दुरी चालिला म्हणले बैमान लोकांकडून विद्या शिकून 40 कोस झाले मित्र उपजताच ज्ञानी आहे की नाही मारुतीराय त्याच्या डोसक्यापासून 40 कोस झाले म्हणजे पृथ्वीपासून 80 कोसाची उंची धारण केली आता एवढ्या वरी गेले जैसा दाबला लोह तैसा परतला गोला गुळे सवेग चालिला सबळ जैसा कल्लोळ अग्नीचा नवल काय आहे वरून यायला मारुतीराय भरा आपल्याला लोखंडाचा गोळा आयरनियम निष्ठावा बाजूला पडावा त्याप्रमाणे वरून आता कुणावर पडतं ध्यान देऊ नाही का लक्षोनिया निशाचर उडी घातली सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी भार वरी पडता 100 तुकडे झाले त्या
काढली मी महाराज 100 तर बी मेलं नाही. आता काय म्हणताय ऐकता ऐका पुढचं. तरी राक्षसा दुर्बळी आक्रंडी दिली आरोळी कपी तुझी उदसा मेळी मी रांगोळी करीन. शंका आहे. माणसाचे 2 तुकडे झाले तर माणूस वाचत नाही, 100 तुकडे झाल्यावर वाचते का? आणि मेलेला माणूस कधी बोलते का? त्यानं का बरं आरोळी मारली आहे लक्ष देऊ नये का? 3ऱ्या अध्यायामध्ये राक्षस योनीतला असून सुद्धा राम राम म्हणलंय यानं. राम लक्ष्मण दोघे बंधू सांगितले की नाही रामायण थोडं आहे की नाही? मारुती म्हणले शरीरानं राक्षस जरी असलं तर रामाचं नाव ह्यानं घेतलंय, ह्याचं तोंड सोडून उडी मारावं. म्हणजे एवढ्या तोंडातून राम राम म्हणलं तर तोंड फुटलं नाही त्याचं आहे का? सगळ्या आत बाहेर जर राम राम म्हणलं तर काळ येईल आपल्याला, चुकून देणार नाही. पण माणसाचा भरोसा नाही, तेवढ्यातून त्याला आवाज काढलाय हनुमा मी जर आता वाचलो तर आणि उठलो तर तुझी रात रांगोळी करीन. मारुत्र्या म्हणले उठून उभा टाकलास तर रे 2-4 होतील. आई से बोलता राक्षसा भूम्या दळला कर्कश निदा उठला बहुवस पर्वतेश दनानिला उंची 40 कोसांची होती. आवाज जर झाला म्हणता दांडगा, त्या आवाजानं काय 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 करतवणूक केली आहे का? शब्द झाला त्या दूत गंधर्व होते निद्रित ते उठून या ते सैरा धावत पर्वती दंगा उठला दूर जागे झाले सत्वर घेऊन या शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधित तिथं देखील कपी केसरी होता वेळीला सामग्री वर्षता ती शस्त्रास्त्री निसीमाची चोरी केवी करीसी. आवाज झाला. झोपलेले गंधर्व होते. खरं सांगा बरं झोपी जायला आलते काय औषधी राखायला आलते? आता झोप येऊन आली त्याला काय करावं? आता एवढे माणसं आहेत याच्यात एक बाई झोपी चालली बाबा मी काही अन्याय करणार तो का उठली बघा आहे का नाही? मग ते काय घरून आली म्हणजे झोपी जायला आली का? आता येऊन आली त्याला काय करावं? देवाच्याच मनात आहे ते. आवाज झाल्याबरोबर सर्व गंधर्व जागी झाले, हातामध्ये शस्त्रास्त्र घेतले आणि गर 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 पर्वतावर हिंडू लागले. काय दिसलं? कोण कैचा कोण आहेसी मध्यरात्री कालासी पर्वती सैरा विचरासी आज्ञा कोणासी कुशीली. गंधर्व जरा धट होत ते समोर गेले नाही. कोण आहे सर म्हणले कुठला कोण? या पर्वतावर हिंडायला लागला सारख्या रात्री. कुणाला पुसून आलास? तुला माहिती नाही परवानगी शिवाय आत येऊ नये. मारुतीराव म्हणले तुझं सगळं बोलणं मला पटाले पण मला ओळखीलास का? आमचं वानर जात आहे ना ते कुणाला पुसून घरात जात नाही येत नाही. वानर घरात यायला पुसून येते का? झाडावर उडी मारली की स्लॅपवर उडी मारली की अंगणात, घरातले माणसं बाहेर. ऑल परमिट इन इंडिया, सगळ्या जगाचा हुकूम तुमच्याकडे आहे. मारुद्रा खरं तेवढं सांगायला लागले गंधर्व आहे का त्यात काय होतं? कोण कैचा कोण आहेसी मध्यरात्री कालासी पर्वती सैरा विचरसी आज्ञा कोणाशी पुशिली. निशी माता नांदारी तू विचरसी गिरी शिखरी पर्वताकार शरी कोण पाडिलासे. येई नसकान काय कळणार? ते पर्वताच्या पायथ्याला जे माणूस मेले ते कोण मारले? गंधर्व. मारुतीराव म्हणले तुम्हाला खरं सांगू का खोटं? गंधर्व म्हणले कुणा बी खोटं बोलेलं जमत. तू माळकरी दिसलाय, माळकऱ्यानं खोटं बोलणं जमत नाही. बरोबर आहे? माळकऱ्यानं खोटं बोलालेत की नाही? बोलालेत महाराज. फक्त एकच आहे, फक्त माळ सपादून घ्यायची आपली, नाही तर काहीच नाही. मारुतीराव म्हणले खरं सांगतो मी तुम्हाला, मी मारलोय ते माणूस.
एक गंधर्व पुढे आला, तुझं शेपूट एवढं, तू एवढा एवढा, तेवढं माणूस कसं मारतंय? मारुद्रा म्हणले माझ्यावर तुमचा भरोसा नसेल तर 10-15 मिनिटं थांब, तुझा मोबाईल नंबर दे आणि रेंज मध्ये राह. ये कमनती पुस्तकाय घराबांधात पाय मध्यरात्री विचरत आहे तस्कर होय सर्वता. रात्रच्या आले, भिजाड चढून आले, खाली उतरले, झोपी जाणाऱ्याचा खिसा चापळाले, शेव आल्यावर चहा पाहिजे ते धुई त्याला. अरे याला खांबाला किंवा झाडाला बांधून मारला पाहिजे. एक कोणतं धुई गंधर्व काय म्हणले? आणि आयसा करी ती कल्लोळ मिनले सभोते सकळ ते दे कोणी गोळांगुळ मधुर बोल बोलत. मारुद्राने असं बघितलं, अरे अरे भक्कल जमलेत म्हणले पण एकाच्या गळ्यामध्ये माळ नाही. आपल्याकडे साम दाम दंडानी भेद 4 प्रकाराने भांडण करावं लागते शास्त्र आहे. गोड बोलून बघावं, जमलं तर ठीक आहे, ना तर सौ सोनार काय एकला जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी किष्किंधा असे राजधानी सुग्रीव राजा राजचूडामणी ते स्थानी नांदते अशी सख्य श्रीरामेशी स्वामी माने श्रीरामाशी तनुमन अर्पिले भक्तीशी वानराशी अति प्रेम राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडिला. दक्षिणेकडल्या बाजूला जम्बूद्वीप आहे, तिथला राजा सुग्रीव आहे, चूडामणी राजा आहे. आम्हाला राज्य बदलायची गरज नाही, 5 वर्षाला निवडणुका नाही, का तर राज्य करतोय पण प्रजेवर लक्ष देतोय म्हणून त्याला बदलायची गरज नाही आहे. पुढे चालून राम आणि रावणाचं भांडण झालं. या भांडणामध्ये काय काय झालं आहे का? वाचवावया स्वमित्राशी नेऊ आलो औषधीशी सूर्य नये उदयाशी मजत्वरेशी जाणे असे. रामाचा भाऊ लक्ष्मण निश्चित अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि मला रामाने पाठवलेला आहे औषधी आणण्यासाठी, म्हणून मी आलो. रातोरात मला वापस जायचं, उजड देतो, या गावात राहायचं नाही. मारुद्रा बोलायला लागली, उदय येता का पती प्राण सांडी उर्मिलापती म्हणून या औषधी मध्ये राहतील ओ निश्चिती. अडचण एवढी आहे, सूर्य निघाला की औषधी दिसत नाही, तर सूर्य निघून तिकडे नेल्यावर औषधी काही उपयोगाच्या नाही, म्हणून मी रात्री आलो. रात्री जात आहे सुग्रीवे सहित वानर सकल श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. कुठला याचं उत्तर आहे का? सुग्रीवासह सगळे वानर रामाचे किंकर आहेत, दास आहेत, नोकरी करतात. आणि त्या दासापैकी एक मी दास आहे. कधी कधी मला मारुती महाराज म्हणतात आणि कधी कधी मला वीर म्हणतात. वीर म्हणल्यावर तर ह्याच्या डोसक्याला खुराक लागाव की नाही, कळाव की नाही. पण ते म्हणले वीर म्हणलं ना, काही म्हणलं तर एवढं एवढं दिसाले 14,000 पुढे काय करते बघूया ते आपण काय होईल. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करू नये विघ्न पुढीलाशी करिता छळन श्री रघुनंदन शोभेन. चांगल्या कामाला विघ्न करू नये. अंतर देवाच्या कामात विघ्न केलं तर देवाला राग येतो, आणि देवाला राग जर आला तर तुमचं काय करील देव काही सांगता येत. आणि खरं सांगू का तुम्हाला, चांगल्या कामालाच विघ्न येतात. चांगल्या रोडलाच गतिरोधक राहतात. गतिरोधक ते असं गाडी चांगल्या रोडला गतिरोधक राहतात आणि चांगल्या माणसाला विरोधक राहतात. म्हणून तुका म्हणे सत्यकर्मा व्हावी साई, त्या कामामध्ये तुम्ही विघ्न करू नका. मारुद्रा हात जोडून बोलायला लागले, आईसे बोलता कपी केसरी गंधर्व सरसावल भारी
गोरी औषधी रात्री गोट्याचा लगा लावून पळून जावं म्हणाले गंधर्व धरले त्या सकल सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले कथा परितिकड भाले वर्षू लागले समकाळे चौपाशी धावती सैरा होत गंधर्व अडथळा अकळ्या वानरा करीती घरा पुरुषार्थ गंधर्व मिळले 14 शस्त्र एकला एक कपिंद्र क्रोधाचे लादूर करू संवार आगरीला. मारुद्र्यांचं काही चुकलं नाही महाराज, पाया पडले, हात जोडले, ऐकना गेले. मारुद्र्या म्हणले बुड्ढा बोलताय लेकिन सुनताय कोण? आपल्याकडे नमुना हाय ते दाखवावं. राग आला मारुद्र्याला, कसं मारलं? रुपे वाढला दारुण रोमे थर कधी संपूर्ण भयानक दिसे चिन्ह कपिंद्र जान खवळला. 12 मिनिटं राहिल्यात तर 7 मिनिटं आधीच झाल्यात बरं का, त्या पहिल्याने घेतली. मजावर कोणी कोपू नका, रागराग करू नका. 12 वाजून 7 मिनिटाला अध्याय संपत. आता भरून काढणारे गाडीत राहतील म्हणून त्या ओळीचा अर्थ हेच आहे. एक मुष्टी घाते मारले, एक दाता तळी रगडले, उरले ते कुशी बांधिले, मग आपले खडकशी एकेची वेळे सत्वर मारले. 14 शस्त्र केला रामनामे भुभुकाल विजयी कपिंद्र सोय झाला. एकदाच मारलं का समसम नको. आता घरामध्ये माणसं मरतात, एका एकानं मरत्यात म्हणून शिलकीत राहिलेले लढत्यात. सगळेच मेल्यावर कसं करा? आणि मारुती म्हणले सगळे मेले रडू लागले, शिलकीत राहिलेले. त्याच्या रडण्याला बघून मला बी रडू आलं तर कसं? माणसाला रडू येतो. मड कुणाचं करायना, मड्याला बघायला गेलेले माणसं सुद्धा असे करीत येतात पाहिजे. जरी रडू येईना गेलं तर रडल्यावणीचं करावं लागते बरं. उगं सांगतो तुम्ही ध्यानात ठेवा. हा ऐके ना, नाही तर मड्यापाशी गेला आणि मला तो आंबेले हो आता तर पाडतील तुझं धरून. असं रडल्यावणी करावं लागतंय. तसं मारत्या म्हणजे मी बी रडलो. आणि उजळलं तर कसं करू? ज्याचे मुखी नाम स्मरण विघ्न त्याचे वंदी चरण कळी काळ सोय आपण नित्य नमन त्याशी करी. मुखामध्ये तुझं नाम आहे, काळ गुलाम सलाम करी तुझ्या या घरी जातो. कळी आणि काळ दोन्ही मारुद्र्याच्या अंडरमध्ये होते बरं का, लक्षात ठेवा. शक्तीमुळे कळ होती आणि भक्तीमुळे काळ येत नाही. दोन्ही टप्पे होते. काय करते धर्माला? आईसा नाम धारक वीर विजयी झाला कपिंद्र नामे गर्जोनी सत्वर औषधी भार पाहतसे. मारुद्र्याला विजय मिळाला. आता पर्वतावर जाणार. पर्वताचे शिखर पाहता औषधी संभार ससा नव्हती गोचर तेने कपिंद्र खवळला. मारुद्र्या गेले पर्वतावर, औषधी दिसणार. बरं असून दिसना गेल्यावर राग येते बरं. जळता जळणावणी घरी आहे आणि पट्टी देईना गेलं, राग येते की नाही? पट्टी करायला गप्पा. मारुद्र्या म्हणले पर्वतावर तर औषधी आहेत म्हणतात आणि मला कसं दिसणार? त्याचंही काही चुकलं नाही. आपण आपला नमुना दाखवावं. चाल मांडिले पर्वत दिसून दे औषधी ते नेने माझ्या प्रकर्मा दे सामर्थ्याचे पाहू पा. माझा पराक्रम काय आहे याला माहिती नाही. नमुना दाखवल्याशिवाय कसं कळलं? दाखवावं आपण. म्हणून कळला मनसित औषधी किला पश्चिमेशी धावून गेला त्या पाशी तव पूर्वेशी देखिल्या. बरोबर वरलाकड चमकल्या. धावून तिकडे गेला की इकडे चमकल्या. उत्तर दक्षिण समस्त अवघा पर्वत लखलखित वानर विस्मित झाला तेत काय येत करावे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य खाली आणि वर सगळीकडे औषधी दिसू लागल्या.
मारुद्रा म्हणजे घ्यावं कुठल्या, घ्यावं तर काय झालं, औषधी म्हणून धर जाय तव झाडोरा कैचा काय तो सांडोनी आणखी पाय तव ते देई होय तैसेची पळत पळत गेले ना औषधी भरून घ्यायला गेले, हातात घेतले ना असं बघितलं, अरे मला जे सांगितलेल्या औषधी आहेत ते दिसत नाहीत, आकारानं सारख्या होत्या पण गुणाच्या नव्हत्या, काय कामाचं, माणसं आकारानं राहावं का गुणानं राहावं, गप्पत आहे, सगळीकडे आहे हे रामायण, पण घेतय कोण महाराज, टाकून दिला मारुद्राने, दुसरीकडे गेले, तिथं बी तसं झालं, आईसा झाला खे दक्षिण नोहीची औषधीचे दर्शन चिंता तुराती उद्विग्न काय आपण बोलत वाईट वाटलं मारुद्राला, अरे अरे एवढ्या लांबून आलो, देवाचं कार्य करण्यासाठी आलो, मला औषधी दिसणार, मटकन खाली बसले आणि मनाला विचार करायला लागले, मनाला बोलायला लागले, काय बोलता, आजी तुका पुरुषार्थ केला तुका वायाची वाढविला आजी तुका पुरुषार्थ केला ती तुका अवघा वाया गेला, कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाची, जेवढा पुरुषार्थ केला तेवढा वाया गेला, माझी नेमणूक औषधी आणण्यासाठी केली होती, राक्षस मारण्यासाठी नाही, कपटिका राहिला, मेले की नाही ते, मग त्यानं मेलं, औषधी दिसना गेल्या तर ते मारलेल्याचं पातक मला लागल, जरी मी मारण्यासाठी आलो, कपटी मारण्यासाठी माझा अवतार जरी असला, काम झालं नाही, राग येईल कुणा कुणाला, दुष्कर कर्मे केली ती अवघी वाया गेली, औषधीने बुडी दिधली शक्ती झाली देवता, मटकन खाली बसून विचार करायला लागले, आता पुन्हा पर्वतावर फिरण्याची माझी ताकद राहिली नाही, का तर माझे गुडघे दुखायला लागलेले आहेत, दुखले पण मारतो, हे गुडघे दुखणं म्हणजे चिकनगुनिया आहे, सगळ्या रोगामध्ये हुशार जर रोग कोणता असेल तर चिकनगुनिया आहे, चांगलं माणूस बघूनच येत आहे, आताही बघा तुम्ही जे धाडधकट आहेत की नाही, शरीरानं मोठी, तेवढेच किल्ल्यामध्ये ढिल्ले आहेत, मला बी येतोय चिकनगुनिया, पर त्याचे उपकार आहेत माझ्यावर, मला येते पेरणीत, आता काम लागत आहे, तू घरी राहिली आणि या दिवसात मोकळं सोडते, म्हणजे फिरत राहिली, मारुद्रा म्हणले मला आता ताकद राहिली नाही, काय करावं, नाव घ्यावं, काय करावं, दुष्कर कर्मे केली ती अवघी वाया गेली, औषधीने बुडी दिली शक्ती झाली ती व्रता सुग्रीवा काय मुक्ता को श्रीराम धरण कैसे भाऊ अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराव शोभेल मिली जे अर्पण केला पाहिजे औषधी आणि अवघाई श्रीरामानं साहित्य काय अंता सर्व घातक अंता कर्म सिद्धी नवचे अंता सुमन गडे स्वर्गीचे अंता सारण भाई वेदाचे अंता साचे घातक अंता नवे स्वामी कार्य अंतने साधन हात होय अंता यश राय निंदे होय अंता अंता नवे चित्तशुद्धी अंता नवे साधन शुद्धी अंता नवे सत्वशुद्धी अंता त्रिशुद्धी घातक, आपल्या हातातला खेळ आहे, लय राम मागं पडलं तर राम सवण चालूच, फक्त 3 माणसाचं देव आहे म्हणले मागले होईल, सुग्रीव, राम आणि अंगद, औषधी न नेता जर गेलो, सुग्रीव मला तोड दाखवणार नाही, राम पाया पडू देणार नाही, आणि तिथे एक तरुण तडफदार नेता आहे, त्याचं नाव अंगद आहे, त्यानं मला फटफट बोलल्याशिवाय राहत नाही, आता तिथं जाऊन सगळ्याची बोलणं घ्यावं त्याच्यापेक्षा मेलेलं बरं, हे शिकायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा, आताही बघा तुम्ही संसारामध्ये फक्त 3च माणसाचं देव आहे, कोणतं कोणतं, सासू, पुढे काय, सासरा आणि ते न म्हणल्यावर हसलो का तुम्ही, आता ते न म्हणणं गेल्या त्यानंच म्हणाल्या,
हे की नाही? अरे झालं, चालू झालं ना. आता या तिघाला मी जर गिळून पाणी पिलं संसार नीट होत नाही. परमार्थ जर साध्य करायचा असला तर रामाला पाया पडून घ्यायचं असेल तर औषधी न्यावं लागते. असं मारुतीला पर्वतावर विचार येऊ लागला. काय होत यही सुख नवे देख आतवा नोहे पारत्रिक अंता भोगी जे नरक अंता घातक जगा झाली. आणि त्याच्या वय आहेत अहंता म्हणजे अभिमान. हो म्या हाव म्हणून घर चालले म्हणतात काही काही लोक. तू मरून बघ तू पण चलते चलते की चल ना. मला बी एक बार अभिमान आला. कोरोनामध्ये मला कुठल्याच पत्रिका येण्या गेल्या. आता काय करावं म्हणून शेतात गेलो. एका गावचं माणूस मोटरसायकलवर बसून शेतात आले आणि आरडाले, ओय शेजारचं महाराज आहे का इथं? मी म्हणलो उठून बघितलं, कोण आहे गड्या? काही ना हो, मी फलाना गावचा हो, शक्ती आहे बघा तुम्हाला बोलवाय आलो. मलाही बरं वाटलं, माईची सून जवळच होती. बघ मला इथवर बोलवाय आलंय म्हणलो. बसलो गाडीवर गेलो. आमच्या गावाच्या पलीकडल्या बाजूला त्याचं गाव होतं. त्यानं म्हणलं, महाराज गावातून गाडी नेऊ का कडनं नेऊ? मी म्हणलो गावातून ने. का? मला बघते लोक. महाराजालाही गाड्या यायला पोतीला सांगायला, ऐकायला, वाचवायला सांगायला. म्हणल्यावर त्यानं कडनं गाडी घेतलं. पुढे एक होळ होता. त्या होळामध्ये गाडी आली की पंक्चर झाली, पटकन फुटलं. त्यानं खाली उतरलं, महाराज मी वरी बसतो तू ढकला म्हणलं. इमानदारनं मला गावातून ढकली जावं लागलं. हे का बरं घडलं माहिती का तुम्हाला? गावातून चल म्हणलो नाही का, मला बघते म्हणलो नाही का? एवढा जर अभिमानाला तर देवाला सहन होत नाही. ती बरं जरी होय अभिमान मेरुतो समान भारदेवा. मारुतीने एक अभिमान केला होता पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये. होय आहेत तिथे ऐकले असतात तुम्ही. तसल्या प्रकारचा अभिमान कुठं केलं? ते अहंता मी आपण श्रीरामा सन्मुखा केली जाण तेने नागविलो संपूर्ण औषधी दर्शन लोहे मज मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. दुरुस्तीचा पुतळा सुद्धा माणूसच आहे. पण माणसाने केलेली गुन्हा, चूक, अभिमान हे माणसाने माणसापुढे कबूल होऊन माणसात बसायला शिकावं हे माणुसकीचं लक्षण आहे. पण आम्ही चूक करतो, पण मी केलो नाही म्हणतो म्हणून जीव दशेला आपण आलो. मारुती म्हणतात मी रामाच्या पुढे अभिमान केला म्हणून नागवलो. मनती हनुमान पामर नेणे औषधी संभार इति आणिले कतवार पाले खाईर मरकट. प्रत्येक झाडाचा पालावर पडतो आणि घेऊन जातो. ते काय विचार करू आता उपडोनी वनस्पती समजता भारा बांधोनिया नेता उपासता होईल. प्रत्येक झाडाचा एक एक फाटा मोडतो, त्याचा भारा बांधतो आणि घेऊन जातो. आणि एक मन म्हणलं तसे करू नये का, तर तिथं जाऊन एक ना धड भाराभर चिंध्या अखेरला वानराच्या जातीवर गेलं मला म्हणतील. पण तिथं जाऊन फजिती करून घेण्यापेक्षा धाव पाव गा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा पडिलो संकटी दुर्गमा सर्वोत्तमा पाववेगी. तुका म्हणे संकष्टाला आणि शरण जावे हा
मारुतीला, हा लांब आहो, बरोबर आहे. आता इथं कसं आहे, मारुतीला संकट पडले, कुणाला शरण जाऊ, झोपी जाणार आहे ना, रामाला. रामाचं नाव घेतलंय पण खोटं बोलणार, राम पहिल्या हाकला आला नाही. का? रामाचं मारुतीचं नातं जवळ आहे बरं. तर पहिल्या हाकला राम आला नाही का? तर परीक्षा घेतल्याशिवाय देव येत नाही, आणि देवाला नातं जोडल्याशिवाय ऐकू जात नाही. आता पुढच्या ओळीमध्ये नातं आहे देवाचं. मी तुझे, मी तव तुझे निज बालक, ज्ञान मुराती उसंक, क्षमा करो निसकळिक, कृपावशक करी मज. बाईला दोन लेकरं, एक जरा टणक होतं, एक नानूस होतं, दोघाला जीव वाढली. त्या बारक्या लेकरानं जेवता जेवता त्या ताटाच्या भोवताली गाळलं होतं मुसळ उष्ट, आणि ते मोठं होतं की त्यानं उघडला कर्ष 2-3 पडले होते खाली. माय म्हणे नीट जेवरा, खाली सांडू नको. ते टणक म्हणलं, माय तू मला एवढं दरडावून बोलालीस आणि त्यानं भोवताली सांडलंय की सगळं. त्यानं माय म्हणली, ते लहान आहे रे, माझं छकुलं, माझं बकुलं, माझं कुरकुलं, तू एवढं चांगलं आहेस. म्हणजे त्याचं सहन झालं नाही. तसं मी तुझी मग, तू माझी माय आहेस, मी तुझं लेकरू आहे, अनवाळ लेकरू आहे, लहान लेकरू आहे, माझा गुन्हा पोटात घाल, ये. आला नाही देव, चिंता करावी लागते देवाची कसली. आईशी उत्कट चिंता करिता तया कपिनाता, श्रीराम आठवल चित्त, बुद्धी दाता निज भक्ता. भक्ताना देवाचं नाव घेत असताना चिंता करावी लागते. देवा ये, देवा ये. आपल्याला चिंता देवाची नाही, आपली आपल्याला चिंता आहे का? तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तू त्याची चिंता कर, त्याने तुझी चिंता कर. आपण देवाची करत नाही, देव आपली करू शकत नाही. 1-2-3 वया राहिल्या, ध्यान देऊन ऐका. जो काया वाचा मनसी शरणारी गे, श्रीरामेशी क्षणार्धे सोडवी त्याशी, राम भक्ताशी कृपाळ. कायना वाचन मनानी तनानी धनानी देवाला जर शरण गेलं तर ताबडतोब देव सोडितो. देवाचा जाहीरनामा आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळी, आहे की नाही. पण कुण्याही भक्ताला नाही, सर्वस्वी देवाला अर्पण केले त्या भक्ताचे देव सोडतो करतो. एक दृष्टांत आहे का ध्यान. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा गुणंदन, तेणे हो प्रसन्न कपिनंदन प्रभू दिला. शब्द दोनदा वापरला. बुद्धी, आपल्या बुद्धीचं दैवत ब्रह्मदेव आहे, आणि ब्रह्मदेवाच्या बुद्धीचं दैवत भगवान आहे. हरिपाठात अभंग आहे, बुद्धीचे दैवत अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, अशा प्रकारचं आहे. आता पुढे दृष्टांत आहे. 1-2 वया वरी गेल्या असतील, कमी नाही पडल्या, याच्याबद्दल गाववाल्यांनी माफी करावं बोलता बोलता. पुढे जातही बी. टाइम झाला असेल तर आपले 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि काळजी करायचं कारण नाही. एक वेळेस नामाचा मोठ्याने गजर करा. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
श्री संत मोतीराम महाराज की जय महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला यानंतर वाचकाची सेवा मोतीराम